मनीषा एक साधी सरळ मुलगी होती. कमी वयातच तिचे लग्न तिच्या घरच्यांनी सचिन नावाच्या मुलासोबत करून दिले, जो की एक शिक्षक होता. सचिनचे पहिले अगोदर एका ठिकाणी लग्न जमले होते. त्या मुलीसोबत त्याचा साखरपुडा सुद्धा झाला होता, पण काही कारणास्तव त्याचे ते लग्न मोडले होते आणि मनीषासोबत त्याचे लग्न झाले होते. दोघंही एकमेकांसोबत खुश होते, सुखी आयुष्य जगत होते, एकमेकांवर प्रेम करत होते, एक परफेक्ट नवरा बायको होते. परंतु त्यांच्या नात्याला नजर लागली जेव्हा त्यांच्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. मनीषा आणि सचिन सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत असतात तेव्हाच सचिनची ओळख एका नेहा नावाच्या मुलीसोबत होते, जी त्याच्या लांबच्या नात्यातीलच असते. नेहाची कहाणी ऐकायची म्हटली तर ती एका मुलीची आई आहे. करोना काळामध्ये तिनं आपल्या नवऱ्याला गमावलं आहे, त्यामुळे सिंगल मदर म्हणून ती आपल्या मुलीचा सांभाळ करते आहे आणि आपल्या माहेरच्या लोकांकडेच मुलीसोबत राहत आहे. जेव्हा तिचा नवरा तिला सोडून गेला तेव्हा सासरच्या लोकांनी देखील तिची साथ सोडली होती आणि म्हणून तिला आपलं सासर सोडून माहेरी यावं लागलं होतं. परंतु जेव्हा नवरा नसतो तेव्हा मुलाची जबाबदारी ही एकट्या आईवरच येऊन पडते. नेहावर सुद्धा आपल्या मुलीची जबाबदारी पडली, म्हणून तिने देखील सोशल मीडियावर आपले एक अकाउंट उघडले आणि त्यावर ती आपले व्हिडिओ बनवून टाकू लागली. आपल्या नवऱ्याला चांगले उपचार न मिळाल्यामुळे आपला नवरा आपल्याला सोडून देवाघरी गेला हा आरोप देखील तिनं काही डॉक्टरांवर लावला. नशिबावर रडून रडून तिनं खूप लोकांचे मनही सोशल मीडियावर जिंकले. एकटी स्त्री असून एका मुलीला किती छान आयुष्य देत आहे, ती किती स्ट्रगल करून आपलं आयुष्य जगत आहे हे ती लोकांना आपल्या व्हिडिओमधून दाखवत होती. आणि खरंच खूप सारे लोक तिला एक आयर्न लेडी म्हणून देखील ओळखू लागले. तिच्याबद्दल लोकांना वाईट वाटत होते. इतक्या चांगल्या मुलीसोबत इतक्या कमी वयात इतकं सारं घडलं म्हणून लोकांनी तिला डोक्यावर उचलून धरलं, तिला साथ दिली, तिचा सपोर्ट केला आणि म्हणूनच ती प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरलही झाली. सचिन आणि नेहा एक बहीण भाऊ म्हणून सगळीकडेच आता प्रसिद्ध झाले होते. सचिनची घरची परिस्थिती खूप चांगली होती, त्यातच साथ देणारी मनीषासारखी त्याची बायको होती. परंतु तरी देखील त्याचे मन नेहाकडे लागत होते. तिच्यासाठी तो कधीही मदतीसाठी धावून जात असे. मनीषाने कधीच आपल्या नवऱ्याला संकोच दाखवला नाही, कारण तिच्याही डोळ्यांसमोर त्यांचं नातं पवित्र होतं, एका बहीण भावाचं होतं. त्यांच्या घरच्यांना देखील त्यांच्या नात्यावर कधीच संशय आला नव्हता, कारण ते एक बहीण भाऊ म्हणूनच जगासमोर आणि सगळ्यांसमोर ओळखले जात होते. परंतु या सगळ्यांमागे इतकं मोठं षडयंत्र सुरू होतं हे कुणाच्याही लक्षात येत नव्हतं. खरं तर सचिन हा मनीषासोबत खुश होता, परंतु जेव्हा नेहाची त्याच्या आयुष्यात एंट्री झाली तो नेहमीच नेहाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ लागला. तेव्हा त्याच्या बोलण्यात वागण्यात थोडा बदल व्हायला लागला. मनीषा हे सगळं अनुभवत होती, परंतु तरीही तिने शांत राहणं उचित समजलं, कारण तिला आपलं नातं तोडायचं नव्हतं. इकडे सचिन मनीषाला घेऊन नेहमीच आता नेहाच्या घरी येत असे. 2-3 दिवस तो नेहाच्या घरी राहत असे. तेव्हा सचिन नेहाच्या मुलीला देखील आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे खूप जपत, तिची काळजी घेत. आपल्या मुलीची व सचिनची बॉन्डिंग बघून नेहा देखील खूप खुश होत असे. कदाचित तेव्हाच तिच्या मनामध्ये सचिनबद्दल भावना निर्माण झाल्या असाव्यात, परंतु तोपर्यंत ती कधीच त्याच्यासोबत त्या भावनांनी बोलली नव्हती. ती देखील आपल्या फॅमिलीसोबत सचिनच्या घरी येत असे आणि जात असे. काही दिवस, काही महिने त्यांचे संबंध खूप चांगले सुरू होते. सचिन नेहाला अगदी बहिणीप्रमाणे जपत. परंतु एक दिवस सचिननं नेहाला पुढच्या जन्मात आपली सख्खी बहीण म्हणून जन्माला ये जेव्हा म्हटले, तेव्हा नेहा पुढे जे काही बोलली ते ऐकून त्याच्याही पायाखालची जमीन सरकली. नेहा त्याला बोलली, सचिन, मला तुझी बहीण म्हणून नाही तर तुझी बायको म्हणून पुढचा जन्म हवा आहे. यावर सचिनने नेहाला समजावले, आपले दोघांचे नाते बहीण भावांचे आहे. मला मान्य आहे, आपल्या दोघांच्या मनात भावना आहेत, आपण एकमेकांबद्दल वेगळं फील करतो, परंतु हे उचित नाही. पण नेहा एकटी स्त्री होती, नवरा सोडून गेला होता, एकट्या मुलीला सांभाळत होती. कदाचित म्हणूनच तिला तिच्यासाठी योग्य वाटलं आणि तिनं सगळ्यात मोठी आयुष्यात चुकी केली. सचिनवर प्रेम केलं, त्याचं लग्न झालं आहे माहिती असून देखील नेहाने सचिनला प्रपोज केले. आपल्या मुलीवर तू किती प्रेम करतो, माझी किती काळजी करतो, हे माझ्यासाठी खूप आहे म्हणाली. तेव्हा सचिन देखील तिच्या बोलण्यावर भाळला. तिच्या प्रेमाच्या जाळ्यात तो देखील अडकला. कदाचित तो स्वतः नेहाला त्याच्या जाळ्यात अडकवत असावा.
आणि तीही अडकली. हळूहळू दोघांचे बोलणे बहीण भावावरनं थांबून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखं व्हायला लागलं. दोघंही एकमेकांसोबत अगदी तासनतास बोलत असे, एकमेकांवरून जीव ओवाळून टाकत असे. सचिन नेहापेक्षा वयाने लहान होता. नेहा तर एका मुलीची आई होती, तरी नेहा एक नवरा बायकोमध्ये आली होती आणि याची जाणीव त्या दोघांनाही नव्हती. यात मनीषाची काही चुकी नव्हती. चुकी होती ती तिच्या अंधाळ्या विश्वासाची, कारण ती आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती. आपला नवरा आपल्याला कधीच धोका देणार नाही यावर तिचा खूप विश्वास होता. नेहाला देखील ती आपली नणंद मानत होती. नेहाचं लग्न झालेलं आहे, तिचा नवरा तिला सोडून गेला, एकट्या मुलीची जबाबदारी नेहावर आहे. यामुळे नेहाबद्दल मनीषाला देखील आपुलकी होती. आपण तिच्या सोबत आहोत असेच ती नेहमीच नेहाला बोलत असे. परंतु मनीषाला हे माहिती नव्हतं की आपल्या पाठीमागे आपलाच नवरा आणि आपली मानलेली नणंद काय करत आहेत. अगदी डोळे झाकून मनीषा या दोघांवर विश्वास ठेवत होती. सगळ्यांचे चांगले चालू होते. सगळ्यांना लपून सचिन आणि नेहा एकमेकांसोबत बोलत असे, भेटत असे. दोघांचे नाते आता प्रेमावरून पुढे गेले होते. एकमेकांना एकमेकांची ओढ होती. नेहा देखील सचिनमध्ये आपला जीव अडकवून बसली होती. सचिनला ती नेहमीच मनीषापासून दूर राहायला लावत होती. आता तू माझा आहेस त्याला म्हणत होती. नेहाने सचिनला मनीषापासून पूर्ण तोडले होते. तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवायचे नाहीत म्हणून नेहा त्याच्याकडे हट्ट करत, तू फक्त माझा आहेस, तिच्यासोबत तू राहायचं नाही, तिच्यासोबत तू व्हिडिओ बनवायचे नाहीत, आता फक्त तूच माझा आणि मी तुझी, असं बोलून मनीषाला सचिनपासून नेहाने पूर्ण दूर केले. तो देखील नेहाच्या मागे इतका वेडा होता की ती जेही म्हणेल तो ऐकत असे. नवरा बायको म्हणून ते दोघं राहत तर होते, परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून त्या दोघात नवरा बायकोसारखे संबंध नव्हते. अचानकच आपला नवरा बदलला होता. तो आपल्यापेक्षा जास्त आता नेहाला महत्त्व देत होता. हे मनीषाच्या लक्षात आले. कुठेही फिरायला गेल्यानंतर आपला नवरा आपल्यासोबत जास्त वेळ न घालवता त्याच्या नेहा दीदीसोबत राहतो, ही गोष्ट कुठेतरी आता मनीषाला खटकायला लागली. माझ्यासोबत फोटो, माझ्यासोबत व्हिडिओ न बनवता तो नेहा दीदीसोबत बनवतो, ही गोष्ट सुद्धा तिला पचली नाही आणि तिनं आपल्या मनातील गोष्ट 1-2 मैत्रिणींसोबत शेअर केली. तेव्हा त्या मैत्रिणींनी मनीषाला सांगितले, हे बघ, तुझ्या नवऱ्याला तू समजावून सांग, हे चुकीचं आहे. तेव्हा मनीषाने मोठी हिंमत करून सचिनला समजावले, मला तुमचं बोलणं आणि नेहाचं बोलणं आवडत नाही. तेव्हा सचिनने आपल्या बायकोला प्रेमाने समजावून सांगितले, तू आमच्याबद्दल जे विचार करत आहे ते चुकीचं आहे. आमचं नातं बहीण भावाचं आहे. त्यातली त्यात नेहा एका मुलीची आई आहे. तुला तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही का? आम्ही असे कसे करू शकतो? असे गोड गोड बोलून त्यानं परत एकदा मनीषाचा विश्वास जिंकवला. मनीषाने ही गोष्ट आता मागे सोडली. परंतु मनीषा आपल्याला काय बोलली ही गोष्ट लगेचच सचिनने नेहाला सांगितली. तेव्हा नेहाने पुन्हा एकदा आपल्या प्रेमाने सचिनला समजावले, तू फक्त मनीषासोबत संबंध बनवू नको, परंतु तिच्यासोबत प्रेमाने राहत जा, कारण आपल्या नात्यावर तिला संशय यायला लागला आहे. जर आपले नाते समोर आले तर आपली इज्जत जाणार, नाव खराब होणार, आपल्याला सोबत राहता येणार नाही, असे ती सचिनला समजावत होती. नेहाच्या समजावण्यावरून तो परत एकदा मनीषासोबत चांगलं राहण्याचं नाटक करू लागला. परंतु मनीषा आणि सचिन अजूनही नवरा बायकोसारखे एकत्र झोपत नव्हते की राहत नव्हते. फक्त तो तिची काळजी घ्यायचा. पण या काही गोष्टींवरून मनीषा खूप एकटी पडली होती. ती खूप जास्त एकटं राहायला लागली होती. आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी ती आता आपल्या सासूसोबत बोलायला लागली होती. तिनं मागचा पुढचा विचार न करता आपल्या सासूला नेहाबद्दल आणि सचिनबद्दल आपलं मत सांगितलं होतं. तेव्हा सचिनची आई देखील सचिनला या गोष्टींवरून बोलू लागली, नेहासोबत जास्त बोलत जाऊ नकोस, तिला आपल्या घरी बोलवत जाऊ नकोस आणि तू देखील त्यांच्या घरी जात जाऊ नकोस, अशा शब्दात त्या आईनं त्याला समजावलं. परंतु सचिन आता समजून घेणाऱ्यांतील नव्हता. तो नेहाच्या प्रेमात वेडा झाला होता. प्रेमापेक्षाही त्यांचं नातं पुढे जाऊन पोहोचलेलं होतं. जे बायकोचं कर्तव्य होतं हे सगळंच नेहा पूर्ण करत होती. त्यामुळे नेहा आणि सचिन अगदी नवरा बायकोप्रमाणे एकमेकांसोबत बोलत होते, वागत होते आणि राहत होते. परंतु इथे नुकसान झालं, धोका झाला तो फक्त मनीषासोबत, कारण तिला याबद्दल काही कल्पना नव्हती. वय कमी होतं तिचं, खूप मासूम होती आणि डोळे बंद करून नवऱ्यावर विश्वास ठेवून होती आणि त्याच विश्वासाचा विश्वासघात झाला होता जेव्हा सचिननं नेहासोबत प्रेमाचे नाते पुढे नेले होते. नेहाच्या माहेरी तिचा भाऊ, वहिनी, आई, वडील राहत होते. सगळेच तिला खूप सपोर्ट करत होते.
परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती, म्हणून नेहालाच सगळ्यांचा खर्च करावा लागत असे. सोशल मीडियावर ती व्हायरल होती म्हणून चांगले पैसे आता कमवायला लागली होती. त्यामुळे हसून खेळून सगळ्यांचा खर्च ती करत असे. सख्खा भाऊ देखील तिला मदत करत असे. तिला कोणीही एकटं पाडत नव्हतं. नेहमीच सगळेच तिच्यासोबत होते, कारण कमी वयात ती विधवा झालेली होती. परंतु तरी देखील तिच्या घरच्या लोकांच्या मनात आता नेहाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचार येत होता. सचिन मात्र नेहाला आता दुसऱ्या माणसासोबत बघूच शकणार नव्हता. तो नेहाला आपल्यासोबत लग्न करण्याबद्दल विचारत होता. नेहा देखील त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार होती. परंतु मनीषाचं काय याचा विचार ती करत होती. सचिन तर मनीषाचा विचार करून बसला होता. तो नेहाच्या प्रेमात इतका वेडा होता की तो मनीषाला तलाक द्यायला सुद्धा तयार होता. मनीषासोबत मी घटस्फोट घेतो आणि तुझ्यासोबत लग्न करून घेतो, इथपर्यंत त्यांचे बोलणे झाले होते. परंतु नेहा नेहमीच त्याला या गोष्टी करण्यापासून थांबवायची, कारण दोघंही सोशल मीडियावर खूप जास्त फेमस होते. त्यातली त्यात त्यांचं नातं सोशल मीडियावर बहीण भावांचं होतं. यामुळे तिला काय करावं हे समजत नव्हतं. जेव्हा ते एकत्र व्हिडिओ टाकत असे तेव्हा मनीषाचे मित्र मैत्रिणी, मनीषाचे आई वडील हे सगळेच तिला सचिनबद्दल बोलत. तू तुझ्या नवऱ्यावर नीट लक्ष ठेवत जा, नेहाचे आणि त्याचे नाते बरोबर वाटत नाही असे सगळेच तिला बोलायचे. तेव्हा मनीषाने एक दिवस डायरेक्ट नेहाच्या भावाला फोन केला आणि आपल्या मनात येणारे संशय व्यक्त केले. माझा नवरा सचिन आणि तुमची बहीण यांच्यामध्ये अनैतिक संबंध आहेत जे नको असायला हवेत, ती स्पष्टपणे बोलली. तेव्हा नेहाच्या भावाला देखील धक्काच बसला, कारण आजपर्यंत त्याला देखील यांच्या नात्यावर कधी संशय आला नव्हता. परंतु त्याने मनीषाला आश्वासन दिले, तू काळजी करू नकोस, मी नेहाला समजावून सांगतो म्हणाला. नेहाच्या भावाने ही गोष्ट आपल्या घरात आईला, वडिलांना, बायकोला सांगितली. सगळ्यांना समजल्यानंतर नेहाला सगळ्यांनीच समजावून सांगितलं. परंतु नेहाने ही गोष्ट स्वीकारली नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे असेच ती सगळ्यांना बोलली. मनीषाला फोन करून ती भांडण करू लागली. तुझ्या नवऱ्याला सोनं लागलं आहे का? मी विधवा आहे म्हणून माझ्यावर असे काहीही आरोप घेत आहेस का? तुझ्या नवऱ्यात असे काय आहे की मी त्याच्या मागे लागेल? आजही माझ्या आयुष्यात मी ठरवलं तर कोणीही पुरुष येऊ शकतो जो माझ्यासोबत लग्न करेल. मनीषा, तू तुझ्या कॉलेजमध्ये इतके मुले बघितले नसेल तितके मुले आज माझ्यासोबत लग्न करण्यासाठी तरसले आहेत. तू माझ्यावर असा आरोप कसा लावू शकतेस? तुला लाज वाटत नाही का एका बहीण भावाच्या नात्याला असे नाव द्यायला? नेहाने मनीषाला खूप जास्त ऐकवणूक केली. आता कुठेतरी मनीषाला देखील मनात वाटू लागले की आपण असे बोलून यांच्या नात्यावर संशय घेऊन काही चुकी केली आहे की काय. मनीषा खूप रडत होती. माझा काहीतरी गैरसमज झाला असेल, आपल्या नवऱ्याला बोलत होती. सचिन सुद्धा मनीषावर चिडत होता. तू नेहा दीदीला असे बोलायला नको होते, तिला समजावत होता. मनीषा बिचारी रडत होती. मी काय करू, मला काही समजत नाही म्हणत होती. ती पूर्णपणे एकटी होती. तिचा नवरा मात्र नेहाच्या मागे दिवाना झाला होता. बायकोच्या डोळ्यातील अश्रू त्याला दिसत नव्हते, परंतु नेहाच्या डोळ्यात येणारा एक एक अश्रू तो पुसत होता. तू माझ्यासाठी सगळं काही आहे म्हणत होता. एक दिवस तर नेहाने त्याला डायरेक्ट बोलले, तू आता स्वतःचं मूल होऊ देणार नाही. माझी मुलगी आपली आहे. तू मनीषासोबत संबंध ठेवणार नाही आणि तुमचं दोघांचं बाळ देखील येणार नाही. त्याने देखील तिला आश्वासन दिलं की असेच होईल. माझं आणि मनीषाचे बाळ कधीच होणार नाही म्हणाला. तो नेहासाठी काहीही करायला तयार होता, कारण तो तिच्या मागे खूप वेडा होता. तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत होता. परंतु यामागे तो विसरला होता की त्याची बायको मनीषा हिची यात काहीही चुकी नसताना तो तिला त्रास देत होता. परंतु सत्य खूप दिवस लपत नसतं. चुकीचे नाते खूप दिवस असे लपून राहत नसतात. नेहाच्या घरच्या लोकांना सुद्धा आता नेहा आणि सचिन यांच्यावर संशय येत होता. तेव्हा नेहाच्या भावाने नेहाला खूप जास्त समजावून सांगितले आणि तिच्याकडून वचन घेतले की आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ आणि तुला जे मान्य असेल. मनात नसताना देखील नेहाला आपल्या भावाचं आणि आई वडिलांचं ऐकावं लागलं. परंतु जरी तिचं लग्न दुसरीकडे करायचे ठरले तरी देखील ती सचिनच्या प्रेमात वेडी होती. ती सचिनला सांगत होती की जरीही माझं लग्न दुसरीकडे झाले तरी देखील मी मनाने नेहमी तुझीच राहील. आपण दोघे एकच राहू. तू माझा, मी तुझी आयुष्यभर राहू. जरी मनीषा तुझ्या आयुष्यात बायको म्हणून असली, जरी माझ्या आयुष्यात दुसरा नवरा म्हणून आला तरी आपण दोघे एकमेकांसोबत नेहमी राहू. आपले संबंध असेच नेहमी राहतील. पण सचिनला हे मान्य नव्हतं.
परंतु नेहाने त्याला खूप समजावून सांगितलं, म्हणून आता सचिन देखील या गोष्टींसाठी तयार झाला. जेही नेहा त्याला समजवायची तो तिचं ऐकायचा. नेहा जे म्हटली तो ते करायचा. आता नेहाच्या घरच्यांनी सचिनला त्याच्या घरी येण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. नेहापासून दूर राहायला सांगितले होते. त्यामुळे सचिन, मनीषा आता नेहाच्या घरी जास्त येत नव्हते आणि नेहाच्या घरचे देखील सचिनच्या घरी जात नव्हते, कारण त्यांचे संबंध या सगळ्यांनाही समजले होते की काय आहे. परंतु घरच्यांचं नाव खराब होऊ नये, मनीषाचं आयुष्य खराब होऊ नये हाच विचार सगळे करत होते आणि म्हणूनच नेहाच्या भावाने नेहाचे लग्न दुसरीकडे ठरवले व साखरपुडाही केला, ज्यात सचिनला बोलवले नाही. सचिन मात्र खूप मोठ्या दुःखात गेला. नेहाच्या भावाने सचिनला स्पष्टपणे नेहाच्या साखरपुड्याला येण्यास नकार दिला होता. तुमचं आणि आमचं आता काही संबंध नाही म्हणून सांगितले. परंतु नेहा जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा करणार होती तेव्हा ती रडून रडून सचिनला आपल्या साखरपुड्याला बोलवून घेत होती. जर तू आला नाहीस तर बघ, मी आजही तुझ्यावरच प्रेम करते, मी आपल्यासाठीच हे सगळं करत आहे म्हणत होती. सचिन मात्र त्या व्यक्तीसोबत नेहाला साखरपुडा करू नको असंच म्हणत होता. आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही म्हणत होता. परंतु नेहा त्याला समजावत होती, आपण दोघं आयुष्यभर एकत्र असे राहू शकणार नाही. आपलं नातं चुकीचं आहे. आपल्याला आपल्या घरचे कधीच एक होऊ देणार नाही. त्यामुळे मला दुसरीकडे लग्न करू दे. माझ्या मुलीला बापाचं नाव मिळू दे. तिच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. नेहाला सगळ्यांनीच खूप समजावून सांगितले होते की तुझं सचिनचं नातं योग्य नाही, ते कधीच पूर्ण होणार नाही. कुठेतरी नेहाला ते खरे वाटले होते. आपण एका नवरा बायकोमध्ये येत आहोत हे कुठेतरी तिला वाटत होते. मनीषाबद्दल नेहा नाही वाईट वाटत होतं. आपल्यामुळे त्यांचा संसार तुटेल ही भीती तिच्या मनात होती. सचिन आपल्यावर किती प्रेम करतो हे सुद्धा तिला माहिती होतं. तो आपल्यासाठी त्याच्या बायकोला सोडून येऊ शकतो हे देखील तिला माहिती होतं आणि म्हणूनच कुठेतरी नेहाने दुसरीकडे लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं दोघांचं नातं तुटणार नाही. परंतु सचिनला हे मान्यच नव्हतं. म्हणूनच नेहा त्याला खूप समजावून सांगत होती. जरीही माझं लग्न झालं तरीही मी तुझीच आहे इथपर्यंत नेहा सचिनला बोलली होती. परंतु सचिन नेहाच्या प्रेमात इतका वेडा होता की तो तिला नकारच देत होता. तो नेहाला दुसऱ्या पुरुषासोबत बघू शकणार नव्हता. त्याला बायकोबद्दल आता थोडंही प्रेम राहिलं नव्हतं. त्याला फक्त नेहामध्येच सगळं काही दिसत होतं. दोघेही एकमेकांना बोलताना जान, बाबू, बेटू, स्वीटू अशाच नावाने बोलत. नेहापेक्षा सचिन लहान होता, त्यामुळे नेहाने काही गोष्टी सचिनला वेळेत समजावून सांगायला हव्या होत्या. नेहा मोठी असल्यामुळे, एका मुलीची आई असल्यामुळे तिच्यामध्ये समज जास्त होती आणि म्हणूनच तिला आपला प्रियकर सचिन याला वेळेत काही गोष्टी समजवायलाच हव्या होत्या. परंतु नेहाने असे काहीच केले नाही, कारण कुठेतरी तिच्या मनात देखील त्याच्याबद्दल प्रेम होतं. पण घरच्यांसाठी, जगासाठी ती सचिनपासून दूर व्हायला तयार झाली होती. आपण चुकीचं करतोय ही जाणीव तिला होत होती. परंतु आता वेळ निघून गेली. नेहाचा सुमित नावाच्या मुलासोबत साखरपुडा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला होता, ज्यात आलेला सचिन अपमानित करून पाठवून देण्यात आला होता. त्याला साखरपुड्यात सहभागी केले गेले नव्हते. त्याचा खूप जास्त राग सचिनच्या मनात होता. कुठेतरी बदल्याची भावना देखील त्याच्या मनात येत होती. परंतु नेहाच त्याच्याबद्दल असणारं प्रेम, त्याच्या मनात नेहाबद्दल असणारं प्रेम याने तो खूप शांत राहिला. नेहा आणि सुमितच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडिओ एकत्र बघून त्याचं मन दुखत होतं. सुमितने नेहाला साखरपुड्यात घातलेली अंगठी देखील सचिनसाठी नेहानेच आपल्या बोटातून काढून ठेवली होती. सुमितला वाईट वाटू नये, आपल्याला बघणाऱ्या ऑडियन्सला वाईट वाटू नये म्हणून साखरपुड्याची अंगठी साईजनं खूप मोठी आहे, मी इतकी मोठी अंगठी माझ्या बोटात ठेवू शकत नाही हे बोलून तिने तो विषय तिथेच टाळला होता. मी आजही तुझ्यावरच प्रेम करते, तू माझ्यासाठी अंगठी बनव, मी तीच माझ्या बोटात ठेवेल नेहमीच असे नेहा सचिनला म्हणाली. सुमित माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही, मी फक्त माझ्या परिवारासाठी व माझ्या मुलीसाठी त्याच्यासोबत लग्न करत आहे असे सुद्धा तिने सचिनला समजावले. म्हणून कुठेतरी सचिन शांत झाला. त्याने नेहाच्या परिवाराला माफ केले व नेहासोबत तो तसाच कॉन्टॅक्टमध्ये राहिला, तेही साखरपुड्यानंतर. नेहा सुद्धा आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सचिनसोबत शेअर करत. खरं तर जेव्हा एक विधवा स्त्री असते जी आपल्या सासरवरून माहेरी आलेली असते तेव्हा ती पूर्णपणे एकटी पडलेली असते. तिला प्रेमाची गरज असते, कुणीतरी आपल्या मनातील ऐकून घ्यावं असे तिची इच्छा असते. परंतु जेव्हा एकाच घरात राहिल्यानंतर एकमेकांचे विचार पटत नाहीत, म्हणजेच टाळी एका हाताने वाजत नसते, भांड्याला भांड हे लागतच असतं. जेव्हा आपण एकत्र राहतो
नेहासुद्धा आधी तिच्या परिवारामध्ये कदाचित स्वतःला एकटं समजत होती आणि म्हणूनच ती सचिनला आपलं मन देऊन बसली. त्याच्यासोबत घरातील प्रत्येक गोष्ट सांगू लागली. घरातील व्यक्तींबद्दल सचिनकडे बोलू लागली. सचिन देखील नेहासाठी सगळं काही करायचा, तिची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्यायचा. नेहा, आपली वहिनी आणि भाऊ जेव्हा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकू लागलेत तेव्हा कुठेतरी तिच्या मनात आले की माझ्याचमुळे हे प्रसिद्ध झाले, माझ्याचमुळे यांना एक ओळख मिळाली आणि आज मलाच विसरताय, व्हिडिओ बनवताय आणि लोक त्यांना खूप जास्त प्रमाणात पसंत करतात. कुठेतरी नेहाच्या मनात ही गोष्ट खटकत असावी. खरं तर या ठिकाणी कोणीही असो असे वाटणे साहजिक आहे. ज्या बहिणीमुळे, ज्या नंदेमुळे आज लोक आपल्याला ओळखताय, नेहामुळे आपली एक ओळख बनली. आज त्याच नेहाला तुम्ही विसरून स्वतःचं करिअर बनवण्याकडे लक्ष देत आहात. अगोदर तिच्यासोबत राहून तिच्या व्हिडिओमध्ये येऊन लोकांचे मने जिंकले आणि नंतर तिलाच विसरून स्वतःचे व्हिडिओज बनवून टाकायला सुरुवात केली. ही गोष्ट तिला वाईट वाटली आणि सेम हीच गोष्ट तिनं आपला प्रियकर सचिनकडे सांगितली. सचिनने नेहाच्या भावाला कॉमेंटद्वारे वाईट बोलले आणि नेहाच्या भावाने घरामध्ये भांडण केले आणि इथून पुढे आयुष्य बर्बाद व्हायला सुरुवात झाली. नेहा सचिनवर प्रेम तर करत होती, परंतु आपल्या घरच्यांबद्दल वाईट ऐकून घेऊ शकत नव्हती. साखरपुड्यानंतरही सचिनसोबत तिचे संबंध होते, म्हणून ती सचिनसोबत त्या दिवशी भांडण करू लागली. तू असे का करत आहेस सचिन, माझ्या परिवारामध्ये आणू नकोस. बराच काही तिनं त्याला ऐकवणूक केली. तेव्हा सचिन म्हणाला, हे सगळं मी तुझ्या सांगण्यावरूनच करत होतो, तू खुश राहावी म्हणून करत होतो, परंतु काय कोणास ठाऊक. नेहा त्या दिवशी त्याच्यावर खूप रागवली, त्याला खूप वाईट साईट बोलू लागली, त्याच्यावर खूप चिडली, शिव्याही देऊ लागली आणि त्याच्यासोबत तिनं कॉन्टॅक्ट तोडला. माझ्यासोबत कधीच बोलू नकोस, आपल्या दोघांचाही संबंध आजपासून तुटला, अशा भाषेत ती बोलली. सचिन तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता, म्हणून तो तिला स्वारी म्हणत होता. माझ्यासोबत असं करू नकोस, संबंध तोडू नकोस म्हणत होता, परंतु नेहाने रागाच्या भरात त्याच्यासोबत संबंध तोडला. ही गोष्ट कुठेतरी सचिनला सहन झाली नाही. आपण ज्या मुलीसाठी आपल्या बायकोलाही सोडायला तयार झालो, आज तीच मुलगी आपली साथ सोडत आहे म्हटल्यावर तो चिडला आणि त्यानं सोशल मीडियावर लाईव्ह येऊन नेहाबद्दल आणि त्याच्याबद्दल सगळं काही खरं सांगितलं. ते दोघं बहीण भाऊ नाहीत, त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत, एकमेकांवर ते खूप प्रेम करतात, हे सगळं त्यानं सोशल मीडियावर येऊन सांगितलं. आता मात्र लोक मनीषाकडून गेलेत. मनीषाचे या सगळ्यात काहीच चुकी आहे. नेहाने मनीषाचं घर तोडलं म्हणून नेहाला सगळेच नावं ठेवू लागले. चार चौघात पूर्ण समाजात नेहाची आणि तिच्या परिवाराची पूर्ण बदनामी झाली. सगळीकडे फक्त नेहाच्या नावाचेच बोलणे सुरू होते. तिने एका स्त्रीचा नवरा चोरला, एका स्त्रीचं घर तोडलं, नवरा चोर, चरित्रहीन स्त्री, साखरपुडा झालेला असून देखील भावासोबत संबंध, बरेच वाईट तिच्याबद्दल बोलले जात होते. आज सचिन नेहावर खूप प्रेम करत होता, परंतु तो विसरला की त्यानं एका स्त्रीची इज्जत रस्त्यावर मांडली. त्या स्त्रीसोबत तिची मुलगी देखील राहते हे तो विसरला. पूर्ण समाजात सचिननं आपल्या प्रेमाला बेइज्जत केलं. पूर्ण इज्जत तिची गेली. नेहाला विश्वास नव्हता की सचिन असं करू शकेल. तिने त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं. दुसऱ्यासोबत लग्न केलं तरी ती त्याच्यासोबत नेहमीच कॉन्टॅक्टमध्ये राहील हे ती त्याला बोलली होती, परंतु त्याचं तिच्या प्रेमानं तिला आज निलाम केलं होतं. आज तिनं जे नाव समाजात केलं होतं ते पूर्णपणे सचिनमुळे धुळीस गेलं होतं. सचिन आता उठलं की सुटलं नेहाबद्दल आणि त्याच्याबद्दल सगळं काही समाजासमोर मांडत होता. विचारही करत नव्हता की यामुळे काहीही होऊ शकतं, कारण आता त्याच्यासोबत त्याची बायको मनीषा होती. मनीषाने देखील आपल्या नवऱ्याला इतकं सगळं होऊन देखील माफ केलं. आता आपला नवरा आपला आहे म्हणून ती खुश तर होती, परंतु ती देखील नेहावरच आरोप लावत होती. परंतु मनीषाचे इथे एक खूप मोठी चुकी झाली. जर नेहा चुकीची आहे, नेहा वाईट आहे, तर तिचा नवरा कुठे धुतल्या तांदूळासारखा आहे, तो देखील तर वाईट आहे. आजही जर नेहाने थोडंसं गोड बोलून सचिनला तिच्याकडे बोलवलं तर तो धावतच मनीषाला सोडून तिकडे जाऊ शकतो, इतकं प्रेम त्याचं आहे. परंतु मनीषाला आपल्या नवऱ्या पलीकडे दुसरे काही दिसत नाही. तिनं जर नवऱ्याला माफ केलं तर नेहाला का माफ करू शकत नाही? चूक सचिन आणि नेहाची आहे, मग शिक्षा देखील दोघांना सारखीच का व्हायला नको?
सचिनला त्याच्या घरच्यांनी खूप लवकर माफ करून टाकले, परंतु इकडे नेहाची पूर्णपणे इज्जत गेली. नेहा ज्या व्यक्तीसोबत साखरपुड्यामध्ये बांधली गेली होती त्या व्यक्तीने खूप सारा विचार केला. त्याच्यासमोर जेव्हा आपल्या होणाऱ्या बायकोचे आणि तिच्या भावाचे संबंध असे समोर आलेत त्या व्यक्तीलाही धक्का बसला. खरं तर तो नेहावर 2 वर्षांपासून प्रेम करत होता. आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यानं नेहासोबत साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानं नेहाला आपली बायको म्हणून स्वीकारलं देखील होतं. परंतु जेव्हा सचिनने नेहाबद्दल आणि त्याच्याबद्दल त्याला फोन करून सगळं काही सांगितलं तेव्हा मात्र सुमितनं नेहासोबत आपले संबंध तोडले. आपण अशा स्त्रीसोबत लग्न करू शकत नाही असं तो म्हणाला. खरं तर सचिनमुळे हे सगळं घडलं जे नको घडायला हवं होतं. एक मुलगी असणाऱ्या स्त्रीसोबत तो लग्न करत होता ज्याने त्या मुलीचं आयुष्य बदललं असतं, तिला बापाचं प्रेम मिळालं असतं. परंतु आज जे सत्य समोर आलं होतं त्यामुळे नेहा आणि सुमितचं लग्न मोडलं होतं. तिकडे सचिन आणि मनीषा परत एकत्र राहू लागले. मनीषाने नवऱ्याला माफ केले आणि आपला संसार परत व्यवस्थितरित्या सुरू करण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु कदाचित आजही सचिनच्या मनात नेहाबद्दल तितकंच प्रेम आहे. आजही तो नेहासाठी तितकाच वेडा आहे. प्रेम असं जबरदस्तीनं आपल्या सोबत ठेवून होत नसतं, प्रेम मनातून असावं लागतं. आज मनीषाची काही चुकी नाही तरीही ती एक स्त्री आहे म्हणून तिने खूप सारा विचार केला आणि आपल्या नवऱ्याला माफ करून त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. सचिन देखील कुठेतरी सगळं विसरून जाऊन तिच्यासोबत राहण्यास तयार झाला. पण सचिनच्या जागेवर जर आज मनीषा असती तर तिला सचिनसारखं माफ करण्यात आलं नसतं. सचिन पुरुष आहे तर त्याला सगळ्यांचीच माफी का, परंतु नेहा एक स्त्री आहे म्हणून तिला सगळ्यांनीच खूप जास्त नावं ठेवले. नेहाचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालं. आधीच नवरा सोडून गेला होता. एक मुलगी पदरी होती. कुठेतरी तिचं मन सचिनमध्ये अटकलं. घरातील छोट्या मोठ्या गोष्टीही तिनं त्याच्यासोबत शेअर केल्यात आणि तीच तिची चुकी झाली आणि आज ती होणाऱ्या नवऱ्याला सुद्धा गमावून बसली. आज तिचेही डोळे उघडले असतील की ज्या प्रेमाला ती प्रेम समजत होती ते प्रेम नव्हतंच. कारण खरं प्रेम प्रेमाला बेइज्जत करत नाही, प्रेमाची अब्रू रस्त्यावर मांडत नाही. प्रेम तर असं असतं की ती खुश तर मी खुश, परंतु यांचं प्रेम तर असं काही होतं की ती जर माझी झाली नाही तर मी तिला दुसऱ्या कुणाचीही होऊ देणार नाही. आजही ही गोष्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरली आहे. प्रसिद्ध यूट्यूबर नेहा आशिष तिवारीची ही गोष्ट आहे आणि सचिन मनीषा यांची ही स्टोरी आहे जे गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. म्हणजेच ही कथा सत्य आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, मला आज तुम्हाला एकच संदेश या कथेतून द्यायचा आहे. नवरा आणि बायको यांच्यात विश्वास असायलाच हवा. एकमेकांवरचं त्यांनी खूप प्रेम करायला हवं. बायकोने आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला हवं. एखादी जर कोणी विधवा स्त्री असेल तर तिनं कोणत्याही नवरा बायकोमध्ये जायलाच नको. तिला एखाद्या पुरुषाची जर गरज असेल तर तेव्हा त्याचे लग्न झालेले नाही, ज्यांचा पार्टनर त्याला सोडून गेलेला असेल अशाच पुरुषासोबत एक तर लग्न करावे किंवा मैत्री करावी. परंतु कुणाचा संसार तोडून त्यांच्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, कुणाचे घर तोडू नये. आणि मनीषासारख्या स्त्रियांना मी सांगू इच्छिते, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर इतकं प्रेम करतात की त्यांची इतकी मोठी चुकी असूनही तुम्ही त्याला माफ करतात. तुम्ही त्याला बळजबरीनं तुमच्याकडे बांधून ठेवत आहात. खरं प्रेम असं बांधावं लागत नाही. अशा व्यक्ती कधीच बदलत नाहीत. म्हणून कधीही कुणाला आपल्यासोबत बळजबरीनं ठेवू नका. तुम्ही स्वतंत्र जीवन जगू शकतात हे विसरू नका. इतक्या सहजासहजी कुणाला माफ करू नका. चुकी जर तुमच्या नजरेत समोरच्या स्त्रीची असेल तितकीच चुकी तुमच्याही नवऱ्याची आहे हे मात्र विसरू नका. आणि त्या व्यक्तीला मी सांगू इच्छिते, कोणत्याही स्त्रीची इज्जत अशी भर बाजारात मांडू नये. जरी ती चुकीची असली तरी ती एक स्त्री आहे. समाज जसा पुरुषाला लगेच माफ करतो तसं स्त्रीला करत नाही. म्हणून तुमचं जर खरं प्रेम असेल तर तिच्या सुखात तुमचंही सुख माना. तुम्हाला यांच्या कथेत काय वाटतं? कोण चुकीचं आहे, सचिन, मनीषा की नेहा? इथे कुणाचं नुकसान झालं आहे? चुकीचे तर सचिन नेहा खूप आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने चुकलं, परंतु आता जसे सचिनला माफ केले तसे नेहाला माफ करायला हवे की नाही हे मला तुम्ही खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ते नवरा बायको एक झालेत, त्यांचा संसारही सुरू होईल. परंतु नेहा एकटी स्त्री आहे. तिच्या मागे एक मुलगी आहे. तिचा सांभाळ तिला करायचा आहे. त्यातली त्यात तिचं होणारं दुसरे लग्नही मोडलं. परंतु एकदा ती एकटी पडली, फक्त आणि फक्त दुसऱ्यासोबत प्रेम केलं म्हणून.
आज नेहा पूर्णपणे एकटी आहे. तिने चुकी केली हे तिच्याही लक्षात आले आहे. मग तिला माफ करायला नको का, हा माझा प्रश्न आहे. जशी त्याला माफी मिळाली तशी तिलाही का नको, मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. मनीषाबद्दल मलाही फार वाईट वाटते. तिने गेल्या 2 वर्षांपासून हा त्रास सहन केला, परंतु आज तिनं सगळं विसरून नवऱ्याला माफ केलं, त्याची ही चुकी असताना. मग माझा एकच प्रश्न आहे, जर सगळ्यांना माफी मिळू शकते तर मग त्या नेहाला तिच्या मुलीसाठी तुम्ही लोक माफ का करू शकत नाहीत? सचिन, मनीषा जसा एकत्र संसार सुरू करणार आहेत असे सुमितने देखील नेहाला माफ करून तिच्या मुलीसाठी तिच्यासोबत लग्न करावे की नाही, मला नक्की सांगा. चुकीचे तर सगळेच होते. शिक्षा देखील सगळ्यांनाच मिळायला हवी आणि माफी देखील सगळ्यांनाच मिळायला हवी. तुम्हाला काय वाटते, मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. तुमचं मत बिनधास्त मांडा आणि यांच्या कथेतून तुम्ही सगळ्यांनीही खूप काही शिका म्हणजे झालं. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आंधळे होऊ नका. दोघांचे भांडणं झाल्यावर तीच व्यक्ती तुमचं प्रेम विसरून 4 चौघात तुमचे नाव खराब करते हे विसरू नका. आणि बहीण भावाच्या नात्याला असे कालिंबा देखील फासू नका. बहीण भावाचं पवित्र बंधन खराब करू नका. बहीण भावांसारखं जर जगासमोर स्वतःला प्रेझेंट करत असाल आणि मागे पुढे तुम्ही अनैतिक संबंध ठेवत असाल तर ही गोष्ट चुकीची गोष्ट आहे. पवित्र बंधनाचे नाव खराब करू नका. आधीच मित्रमैत्रिणींसारखं राहा. नात्याला बहीण भावांचं नाव देऊन पवित्र बंधनाला खराब करायचं काम करू नका. सगळ्यांनीच आपल्या नवऱ्यावर व्यवस्थित लक्ष द्या. रक्ताच्या बहिणीपेक्षा दुसरे नाते आपल्याला उद्ध्वस्त करून जाऊ शकतात हे लक्षात ठेवा. चला, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. कॉमेंट करून मला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया द्या की नक्की चूक कुणाची. चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.